माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे का जो मी निर्णय घेतला माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते मला माफ करणार, माफ करेल असं वाटतो. पूर्ण विश्वास आहे. अंबादास दानवे आणि संजय राऊतांनी जी नाराजी व्यक्त केली ते आमचे नेते आहेत, त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कशा प्रकारे संदीप गिरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे स्थायी समिती आणि उपमहापौर हे 2 पद उभाट्याला चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मिळालं, त्यामुळे निश्चितच पक्षशास्त्री त्यांना माफ करेल आणि जो निर्णय घेतला याचं पक्षशास्त्रीकडे देखील स्वागत केलं जाईल असा विश्वास संदीप गिरे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन मित्रांविरुद्ध तुषार कोहळे, एबीपी माझा, चंद्रपूर. त्यामुळे 1.25 वर्षासाठी महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती ही ठाकरे गटाला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पक्षप्रमुख आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील असा विश्वास संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि या सगळ्या निवडणुकीनंतर आता संदीप गिऱ्हे यांना खांद्यावर घेऊन स्थानिक कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरेंची शिवसेना ही किंग मेकरच्या भूमिकेत होती. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती, कारण 6 नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर होऊ शकत नाही. हे समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून बार्गेनिंग केलं जात होतं. अनेक प्रस्ताव ठाकरे गटाला दिले गेले आणि त्यानंतर अखेर भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर आणि ठाकरे गटाचा उपमहापौर झालेला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष